नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे आणि त्यांना मधल्या वेळच्या भुकेसाठी मस्त असं पोटभरीचं आणि चटपटीत काहीतरी पाहिजे। तर आज आपण मस्त असा हा मुरमुरा भडंगची रेसिपी पाहणार आहोत आणि त्यापासून मस्त अशी चटपटीत कैरी भेळसुद्धा बनवणार आहोत, जी खायला अतिशय भारी लागते। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर हा मुरमुरा भडंग बनवण्यासाठी इथे मी एक पॅकेट एवढं जे मुरमुरा भडंगसाठी ज्या लाह्या येतात ना मोठ्या आकाराच्या, त्या इथे घेतलेल्या आहे। कुठल्याही लाह्या घेऊ शकता ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील। लाह्यांमध्ये बरेचसे प्रकार असतात, त्यातल्या कुठल्याही लाह्या तुम्ही हा भडंग बनवण्यासाठी घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला हे छान स्वच्छ करून घ्यायचं आहे, कारण बरीचशी धूळ माती किंवा मुरमुऱ्यांचा चुरा झालेला असतो, तो आपल्याला स्वच्छ करणं फार गरजेचं असतं किंवा त्यामध्ये थोडेफार काळी कचरासुद्धा राहतो, त्यामुळे चाळून घ्यायचा। त्यानंतर पुन्हा एकदा छान स्वच्छसुद्धा करून घ्यायचं आहे। तर मस्त असे ह्या मी चाळून घेतलेले आहे, बाकीच्या राहिलेल्यासुद्धा चाळून घेते आणि निवडून घेते। आणि चाळून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या छान अशा कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे, कारण बऱ्याचदा ह्या ज्या लाह्या असतात ना यामध्ये थोडंफार तरी मॉइश्चर असतं आणि आपला जो मुरमुरा भडंग आहे हा कुरकुरीत न होता थोडासा सादळल्यासारखा लागतो। त्यामुळे आपल्याला हे छान असे कढाईमध्ये भाजून घ्यायचे आहे, किंवा तुम्ही याला एक उन्हामध्ये जरी वाळवलं ना तरीही चालेल, परंतु वाळवून घ्या। तर हे पहा कढाईमध्ये टाकून घेतलेलं आहे। काही मिनिटांसाठी आपल्याला हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅस मध्यमच ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवरती भाजल्या तर लाह्या ज्या आहे ना ह्या काळपट होतात। हे पहा अगदी छान अशा कुरकुरीत भाजल्या गेलेल्या आहे। आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या आहे ना त्यासुद्धा मी ह्या छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। लाह्या छान भाजून झालेल्या आहे, लगेचच फोडणी घालून घेऊया। त्यासाठी अगदी पाऊण वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चमचे इथे मोहरी आणि 2 चमचे जिरं घातलेलं आहे। मस्त अशी तेलाची फोडणी घालायची आहे, त्यामुळे या भडंगची जी टेस्ट आहे ना अजूनच छान लागते। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। तर आता लहान मुलांना जर तुम्ही बनवणार असाल किंवा आपल्या घरच्यासाठी जरी बनवणार असाल ना, मुलांसाठी बनवायचं असेल तर थोडी मिरचीचं प्रमाण कमी करायचं, किंवा मिरच्या स्किप केल्या तरीही चालेल। अगदी मी इथे 2 ते 3 ज्या कांड्या असतात ना लसणाच्या छान अशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहे खलबत्त्यामध्ये। लसूण छान असा कुरकुरीत होऊ द्यायचा, मिरच्या देखील कुरकुरीत होऊ द्यायचा आहे, कारण हा जो चिवडा आहे ना हा आपण महिनाभर जरी स्टोअर करून ठेवला ना अजिबात सादळत नाही। त्यामुळे मिरच्या आणि लसूण छान कुरकुरीत झाला की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि ज्या भाजक्या डाळ्या असतात ना त्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत। काही मिनिटांसाठी ह्या डाळ्यासुद्धा आपण तळून घेऊया। अगदी झटपट तयार होतो, अजिबात जास्त वेळ लागत नाही। इथे शेंगदाणे आणि डाळ्यासुद्धा छान अशा भाजून घेतलेल्या आहेत, तळून घेतलेल्या आहे। अजिबात जास्त डार्क रंगावर आपल्याला काळ्या होईपर्यंत तळायच्या नाही, अगदी हलक्या हलक्या गव्हाळ गव्हाळ आपल्याला हे शेंगदाणे आणि डाळ्या भाजून घ्यायचे आहे। सर्व जिन्नस छान तळले गेले की त्यानंतर सर्वात शेवटी इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता एकदम कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता छान तळला गेला की यामध्ये अर्धा चमचा इथे मी हळद पावडर आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे। आता इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। आता घरातलं जर लाल तिखट घालणार असाल ना तर अगदी पाव चमचा किंवा अर्धा चमचाच घाला, कारण तिखट असल्यामुळे, कारण सुरुवातीलाही आपण हिरवी मिरची वापरलेली होती, किंवा तुम्हाला लाल मिरची पावडर जर स्किप करायची असेल ना तर स्किप करू शकता। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता, किंवा सुरुवातीला हिरव्या मिरच्या वापरल्या ना त्या इथे स्किप करून फक्त लाल मिरची पावडर वापरू शकता। गॅस मी बंद केला, त्यानंतरच हे मसाले टाकले। अजिबात जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाही, फक्त लाल मिरची पावडर हळद पावडर वापरून आपल्याला हा भडंग बनवायचा आहे। छान तळले गेले की लगेचच आपल्याला ह्या मुरमुऱ्यामध्ये ही जी फोडणी आहे ती मिक्स करायची आहे। अगदी झटपट तयार होणारा चिवडा आहे, चवीला म्हणाला अतिशय भन्नाट लागतो। अगदी महिना ते 1.5 महिने अजिबात खराब होत नाही, एकदम कुरकुरीतच राहतो, चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। तर चिवडा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे, मी एकजीव करून घेतलेला आहे। यामध्येच आपल्याला फरसाणसुद्धा घालायचं आहे, किंवा नुसताच असाही खाल्ला ना तरीही खूप छान लागतो। आता सर्व जिन्नस माझे एकजीव करून झालेले आहे आणि मिश्रणसुद्धा थोडंसं हलकं कोमट झालेलं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे पिठी साखर घालायची आहे। आता पिठी साखरीचं जे प्रमाण आहे आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता। आणि हे सर्व जिन्नस मीठ आणि पिठी साखर आपल्याला हे मिश्रण जे आहे हलकं कोमट झाल्याच्या नंतरच टाकायचं आहे, कारण साखरेचं पाणी लगेच होतं गरम असल्यामुळे, त्यामुळे अगदी मिश्रण कोमट किंवा थंड झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे। तर चिवडा या ठिकाणी आपला मस्त असा चटपटीत तयार झालेला आहे। रंग तर पहा अगदी सुरेख आलेला आहे। यामध्ये मी थोडंसं फरसाण टाकणार आहे,
तुम्ही तुमच्या आवडीचं फरसाण किंवा नुसतीच शेव जरी टाकली ना तरीही खूप छान लागतं. तर फरसाण टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित एकजीव करायचं आणि यापासून मस्त अशी खमंग आणि चटपटीत आपण कैरीची भेळसुद्धा बनवणार आहोत. कारण आता सध्या कैरीचा सीझन चालू आहे, त्यामुळे कैरी भेळ जी आहे ना अतिशय भारी लागते. एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला आवडली ना, रोज बनवून खाल इतकी ही चटपटीत आणि मस्त अशी मसालेदार कैरी भेळ ही लागते. अशा पद्धतीने हा मुरमुरा भडंग बनवून त्यापासून तुम्ही अगदी वाटेल तेव्हा याची कैरी भेळ किंवा नुसतीच साधी भेळ किंवा सुक्की भेळ बनवून खाऊ शकता. तर हे पहा मस्त असं एकजीव करून आपलं हा जो मुरमुरा भडंग आहे या ठिकाणी तयार झालेला आहे. आता झटपट तयार होणारी कैरी भेळसुद्धा पाहूया. यासाठी आपल्याला कुठलाही मसाला लागत नाही किंवा कुठले वेगळे जिन्नस लागत नाही. फक्त ह्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो आणि कैरी वापरून मस्त अशी ही चटपटीत कैरी भेळसुद्धा बनवून घेणार आहोत. तर मुरमुरा भडंग या ठिकाणी तयार आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये थोडीशी मी जेवढ्या जणांसाठी आपल्याला ही भेळ बनवायची आहे तेवढी भेळ आपण आता ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यामध्ये आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो, काकडी घालायची असेल तर काकडी घालू शकता. तर यामध्ये मी फक्त कांदा, टोमॅटो आणि कैरी घालून ही भेळ बनवणार आहे. अगदी साधी सिंपल आहे, पण खायला ना अतिशय भन्नाट लागते. तर कांदा, टोमॅटो मी छान असा बारीक कट करून घेतलेला आहे. कैरीचं प्रमाण इथं थोडंफार जास्त करायचं आहे, कारण आपण ही जी भेळ आहे ना कैरीची बनवत आहोत. तर इथे मी यामध्ये लिंबू वगैरे काहीही वापरणार नाही किंवा चाट मसाला वापरणार नाही. अगदी साधी सिंपल बनवत आहे. आता इथं लिंबू जर वापरायचं असेल तर तुम्ही कैरीचं प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता, परंतु इथे कैरी वापरल्यामुळे इथे लिंबू वापरण्याची अजिबात गरज लागत नाही. तर हे पहा अगदी मस्त अशी झटपट आपली कैरी भेळसुद्धा इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर एकदा जरूर ट्राय करून पहा. घरच्यांना तर इतकी आवडेल ना, तर अगदी रोज बनवून खाल इतकी मस्त ही कैरी भेळ लागते. वरतून पुन्हा एकदा थोडासा कांदा, टोमॅटो घालूया, कोथिंबीर घालूया आणि मस्त अशी खाण्यासाठी आपली कैरी भेळ या ठिकाणी तयार झालेली आहे. आता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर ही चटपटीत कैरी भेळची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि एकदा तरी घरी ट्राय करून पहा. कशी झाली ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायला अजिबात मला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.